ओम श्री मात्रे नमः. मी वैभव गुरु उपासनी, श्रीराम वास्तू ज्योतिष कार्यालय. आपणा सर्वांना प्रथमतः येणाऱ्या नूतन संवत्सराच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हे नूतन वर्ष आपणा सर्वांना सुख समृद्धी आणि भरभराटीस जाओ. या वर्षी नूतन संवत्सर म्हणजे गुढीपाडवा की अमावस्येच्या दिवशी आलेला आहे. या दिवशी 6:54 अमावस्या आहे आणि त्यानंतर आपणास गुढी उभी करायची आहे. कारण की प्रतिपदेचा क्षय असल्या कारणाने 19 तारखेलाच आपल्याला गुढी उभारायची आहे. 6:54 अमावस्या संपती. 6:54 नंतर आपण मांगलिक स्नान वगैरे करून किंवा त्यापूर्वी स्नान वगैरे अभ्यंग स्नान करून आपल्या घरातील देवांची विधिवत पंचामृती पूजा करून आणि मग गुढी उभी करायची आहे. आता नूतन संवत्सर म्हणजे ब्रह्मदेवानी या सृष्टीची निर्मिती केली. या सृष्टीला चालना देण्याचा दिवस म्हणजे गुढीपाडव्याचा हा दिवस आहे. या दिवशी वसंत ऋतूचं आगमन होतं आणि सर्व सृष्टीमध्ये एक नवचैतन्य होतं. जुनी झाडाची पालवी गळून त्या ठिकाणी नवीन पालवी फुटत असते. सगळीकडे वसंत ऋतूमध्ये सगळा सृष्टी ही बहरलेली असते आणि ही सृष्टी सुद्धा या संवत्सराचं स्वागत करत असते. मग या नूतन संवत्सराला आपण आपल्या पारंपरिक पोशाखामध्ये सकाळी देवांची पूजा करून गुढी उभारायची आहे. ही गुढी मात्र या वर्षी 6:54 पर्यंत अमावस्या आहे. त्यानंतर 6:54 नंतर देवांची पूजा करायची. त्याच्यानंतर गुढी उभारायची. गुढी उभारताना गुढीला एका बांबूला वरती निमुळत टोक आणि खाली थोडासा जाडसर असेल, म्हणजे जसं झाड वाढतं बा थोडक्यात, वरती निमुळत आणि खाली जाड, अशी एका योग्य मापाची एक माणूस हाताची सर्वसाधारणपणे घेऊन त्याला वरती नव रेशमी वस्त्र, मग ते नव रेशमी वस्त्र पण कसं पाहिजे, केशरी किंवा लाल रंगाचं हवं. त्या रेशमी लाल रंगावरती वस्त्र नवीन घेऊन ते बांधून त्याला आंब्याचा डगळा, कडुलिंबाचा डहाळा आणि साखरेची जी गुढी येते, साखरेची गाठी त्याला म्हणतात, ती साखरेची गाठी आणि वरती तांब्या किंवा पितळाचा कलश हा पालथा ठेवायचा असतो. आणि मग त्या तांब्यावरती स्वस्तिक काढा, 5 ठिकाणी गंधाची उभी बोटे हे करा आणि मग ती गुढी जी आहे ती आपल्या परंपरेप्रमाणे किंवा प्रथेप्रमाणे काही जणांकडे देवघरामध्ये देवाच्या जवळ उभी करतात, तर काही जणांकडे ही बाहेर आपल्या घरावरती उभी करतात. जिशी आपल्याकडे प्रथा परंपरा असेल त्यानुसार गुढी उभारताना तुम्ही जर बाहेर घरावरती गुढी उभारत असाल तर गॅलरीमध्ये म्हणा, बाल्कनीत म्हणा किंवा वरती प्रथमतः खाली पाठ ठेवून मग ती गुढी उभारावी. त्या गुढीला पूर्णपणे पूजन करायचं, विधिवत पूजन करायचं. पूजन करताना प्रथमतः तिची हळदी कुंकू गंध अक्षत फूल वाहून त्या गुढीला हार घाला, त्याची विधिवत पूजा करा. पूजा करत असताना ओम ब्रह्मध्वजाय नमः हा मंत्र म्हणायचा, कारण की हे ब्रह्माचं प्रतीक आहे. ब्रह्मानी या सृष्टीला चालना देण्याचा दिवस म्हणजे सृष्टीची जी निर्मिती केली त्याचा हा दिवस म्हणजे म्हणून आपण गुढीपाडवा साजरा करत असतो. आणि ब्रह्मध्वजाय नमः म्हणून पूजा करायची. संपूर्ण पंचोपचारी पूजा करा. पूजा झाल्यानंतर ती गुढी उभारल्यानंतर मग त्या गुढीची प्रार्थना करा. ते प्रार्थना करण्याचा जो मंत्र आहे, ओम ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्ट फलप्रद प्राप्तेस्मिन् संवत्सरे नित्यम मद्गृहे मंगलम कुरु. म्हणजे या मंत्राचा असा अर्थ आहे की हे सर्व इष्ट मनोकामना पूर्ण करणाऱ्या ब्रह्मध्वजा हे गुढी, तुला माझा नमस्कार असो आणि या नूतन संवत्सर वर्षामध्ये माझ्या घरामध्ये नेहमी शुभ म्हणजे मंगल सदा घडू दे, असा या मंत्राचा अर्थ आहे. या वर्षी सगळ्यांनी 6:54 नंतर गुढी उभारायची आहे, कारण की 6:54 पर्यंत अमावस्या आहे. अतिशय शुभ 3:30 मुहूर्तातला हा मुहूर्त गुढीपाडवा आपण मानतो. या दिवशी सर्वांनी आपला पारंपरिक पोशाख धारण करावा, देवांचं पूजन करावं, कपाळी तिलक लावून सकाळी गुढी उभारावी आणि मग पंचांगस्त आपल्या प्रत्येक हिंदूंकडे पंचांग असणे हे अनिवार्य आहे. पंचांगस्त गणपतीचं पूजन करायचं. त्यानंतर पंचांगामध्ये पहिल्या पानावरती संवत्सराचं फल दिलेलं असतं, ते संवत्सराचं फल वाचायचं.
आणि मग त्या पंचांगस्थ गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा, गुढीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा. आणि मग त्यानंतर कडुलिंबाची पानं, काळी मिरी, लवंग आणि गुळ हे असं एकत्र त्याचं चूर्ण तयार करायचं आणि ते चूर्ण आपण प्राशन करायचं. हे सर्व रोग निवारक असं चूर्ण असतं. ओम श्री मात्रे नमः.